श्रोते हो, नमस्कार. 19 फेब्रुवारी अर्थात शिवजयंतीचा दिवस. संपूर्ण भारतभरच नव्हे तर जगभरामध्ये ज्यांचं कर्तृत्व पोचलं आणि परमानंदानं शिवभारतामध्ये ज्यांचं गुणगान गाताना प्रत्यक्ष विष्णूचा अवतार, शंकराचा अंश असं ज्याला म्हटलं आणि समकालीनांनी ज्यांच्याकडे प्रत्यक्ष परमेश्वराचा अवतार म्हणून पाहिलं, त्या शिवछत्रपतींचा हा जन्मदिवस. मागच्यासारखंच तुमच्याशी गप्पा मारायला आलो आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरची ही जवळपास 50 पुस्तकं आत्ता माझ्याकडे आहेत. यातली बहुसंख्य पुस्तकं वाचलेली आहेत, वेळोवेळी अभ्यासलेली आहेत. गेली 31 वर्षे इतिहासाचा प्राध्यापक म्हणून काम करत असताना त्या सगळ्याचा संदर्भ म्हणून वापरलेत. खूप लहानपणी श्रीमान योगी ही रणजित देसाईंची कादंबरी वाचण्यात आली. आत्ताही माझ्या अंगावर काटाच आलेला आहे. लहानपणी ही कादंबरी वाचताना असा थरारून गेलो होतो. 5वी-6वीला कुरुंदकरांची प्रस्तावना फारशी काही कळली नाही, परंतु कुरुंदकरांच्या प्रस्तावनेमध्ये काहीतरी वेगळं लिहिलं आहे हे मात्र जाणवत होतं. ह्या पुस्तकाचं गारूड आजही मनावर आहे. पुस्तकाचे संदर्भ कादंबरीपेक्षाही प्रस्तावनेमध्ये कुरुंदकरांनी जे शिवछत्रपतींचं चित्र रेखाटलं आहे ते मात्र अप्रतिम आहे. तोपर्यंत अशा प्रकारची प्रस्तावना अन्य कुठल्याही पुस्तकाला नव्हती. कुरुंदकरांनी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट या प्रस्तावनेमध्ये अधोरेखित केलेली आहे, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, तर ते जनतेच्या स्वातंत्र्याच्या आकांक्षेचे प्रतिनिधी आहेत. हा त्या संपूर्ण प्रस्तावनेचा सारांश आहे. म्हणून तर 1680 ते 1707 या 27 वर्षामध्ये महाराष्ट्रातली प्रजा घराघरातून लढली. ते कसं घडलं ते सगळं आपल्याला सांगणार आहे कुरुंदकरांची प्रस्तावना आणि रणजित देसाईंची सिद्धहस्त लेखणी. काय वाचावं शिवचरित्रावरती सुरुवातीला काहीच कळत नसेल तेव्हा, लहान वयामध्ये कादंबरीमय, तर मी नक्की तुम्हाला याची शिफारस करेन. जर कादंबरीच वाचायची असेल तर श्रीमान योगीला पर्याय नाही. गेली 31 वर्ष इतिहासाचा प्राध्यापक म्हणून काम करत असताना शिवचरित्रासाठी आपलं स्वतःचं सगळं आयुष्य वाहून घेतलेली एक मोठी परंपरा महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली. यातलंच अत्यंत लखलखीत एक नाव म्हणजे गजानन भास्कर मेहेंदळे यांचे हे मराठी भाषेतले 2 खंड आणि इंग्लिशमधला एक पूर्ण खंड हे शिवचरित्रावरचं त्यांचं अत्यंत महत्त्वाचं काम आहे. ह्या दोन्ही खंडांचं वैशिष्ट्य असं आहे, मूळ मजकूर समजण्यासाठी ज्या विस्तृत टिपा दिलेल्या आहेत त्या जबरदस्त आहेत. खरं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये मेहेंदळेंनी इतका शिवचरित्राचा दांडगा अभ्यास केलेला अभ्यासकच नाही. दुर्दैवानं नुकतंच त्यांचं निधन झालं आणि संपूर्ण मराठी विश्व एका नामवंत इतिहासकाराला मुकलं. शिवचरित्र समजून घेण्यासाठी भारतभरातल्या राजवटींचा अभ्यास केला पाहिजे. पर्शियन असेल, उर्दू असेल, मोडी लिपी असेल, मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत, डिंगल, भारत भाषातल्या वेगवेगळ्या भाषा, लिपी या सगळ्याचा परिचय करून घेण्यासाठी मेहेंदळेंनी भारतभरातली संग्रहालये अक्षरशः पालथी घातली. शिवछत्रपतींचं नाव जिथे जिथे नमूद केलेलं आहे तो प्रत्येक कागद त्यांनी अभ्यासला आणि त्या सगळ्या प्रचंड अभ्यासातून, 50 वर्षांच्या अभ्यासातून जे प्रगटलं, खरं म्हणजे अमृतमंथनातून जे रत्न बाहेर आलं ते म्हणजे श्री राजा शिवछत्रपती भाग 1 आणि भाग 2. मराठी माणूस ओळखायची जर कुठली खूण असेल तर ज्याच्या घरामध्ये हे 2 खंड, ती मराठी माणसाची निज खूण समजायला आता हरकत नाही. असा प्रचंड उद्योग ह्या एका माणसाने केला. महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असं आहे, इथं माणसं वेड लागल्यासारखं काम करतात आणि खरं म्हणजे वेडी माणसंच इतिहास लेखनासाठी महत्त्वाची असतात. वेड लागल्याशिवाय इतिहास घडवता येत नाही आणि अंगामध्ये वेड घेतल्याशिवाय इतिहास लिहितासुद्धा येत नाही. ती मेहेंदळेंची परंपरा खंडित होऊ न देण्याची जबाबदारी आता इथून पुढच्या तरुण संशोधकांवरच आहे. हा मराठ्यांचा इतिहास अरा कुलकर्णी आणि ग खरे यांनी संपादित केलेला आहे. आता ह्या पुस्तकाचा आकार पहा किती दणदणीत आहे. मला माझे MAचे दिवस आठवले. BAला मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये होतो आणि MA सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात करत होतो.
मूळचे हे खंड तीनही छापले होते कॉन्टिनेंटलनी आणि ते प्रसिद्ध केले होते. मूळ निर्मिती महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ नागपूर. फक्त 75 रुपयाला एक खंड होता त्याकाळी. असे 3 खंड 225 रुपयाला मिळत होते. सवलतीत अजून काही पैसे. BA MA ला असताना अत्यंत बारकाईनं त्या 3 खंडांचा अभ्यास केलेला. ह्या 3 खंडांचं एकत्रीकरण ह्या एकाच खंडामध्ये केलेलं आहे. गह खरे म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे अभ्यासक. अखिल भारतीय इतिहास परिषदेचे ते अध्यक्ष होते. नानक शास्त्राचा मूर्तिशास्त्राचा त्यांचा दांडगा अभ्यास आणि अरा कुलकर्णीविषयी तर काही बोलायलाच नको. माझं सुदैव मी अरा कुलकर्णी सरांचा काही काळ विद्यार्थी झालो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या इतिहास विभागाचे ते संस्थापक अध्यक्ष. महाराष्ट्रातल्याच नव्हे देशभरातल्या अनेक नामवंत अभ्यासकांना त्यांनी एकत्र आणलं आणि एकत्र आणल्यानंतर मराठी माणसांसाठी अत्यंत रसाळ, अत्यंत सोपं, तरीही संदर्भानं युक्त असं, कुठल्याही विधानाला निराधार असं नाही तर आधार दिलेला असं जर शिवचरित्राविषयी, मध्ययुगाविषयी, 17व्या शतकाविषयी काहीही वाचायचं असेल तर या 3 खंडांना पर्याय नाही. अरा कुलकर्णी आणि गह खऱ्यांची नाममुद्रा ज्या ज्या पुस्तकांवरती उमटली ती पुस्तकं आपल्या संग्रही असणं आणि शिवजयंतीच्या निमित्ताने ती वाचणं याच्यासारखा आनंद नाही. श्रोते हो, 19 फेब्रुवारीच्या निमित्तानं मी खरं म्हणजे तुमचं आज एका वेगळ्याच विषयाकडे लक्ष वेधणार आहे. युगप्रवर्तक छत्रपती हे नरहर कुरुंदकरांचं देशमुख आणि कंपनीनं प्रसिद्ध केलेलं पुस्तक आहे. खरं म्हणजे नरहर कुरुंदकर गाजले ते श्रीमान योगीच्या प्रस्तावनेमुळे. श्रीमान योगी पुस्तकाला लिहिलेली त्यांची प्रस्तावना अभूतपूर्व गाजली. जसं एकेकाळी मराठी भाषेतले पहिले ज्ञानपीठ विजेते वि. स. खांडेकर यांच्या ययाती पुस्तकाची प्रस्तावना विलक्षण गाजली, तसंच भाग्य या पुस्तकाचं. ह्या पुस्तकामध्ये एकूण 12 लेख आहेत. इतिहासातील नवखी घटना, युगप्रवर्तक राष्ट्रीय नेता, यातला युगप्रवर्तक हा शब्द खूपच महत्त्वाचा आहे. समकालीन जनतेनं ज्यांना शककर्ते मानलं, समकालीन जनतेनं बखरकारांनी एका शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे, केवळ नूतन सृष्टीचं निर्माण केली. मला असं सांगा, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात शककर्ता होणं, युगप्रवर्तक होणं, नूतन सृष्टीचं निर्माण करणं म्हणजे विश्वामित्रानं त्रिशंकूसाठी एक सृष्टी निर्माण केली आणि बखरकारांनी भारताच्या इतिहासामध्ये जर हा मान कोणाला दिला असेल तर तो शिवछत्रपतींना दिला. त्या शिवछत्रपतींकडे कुरुंदकर आपल्या चष्म्यातून जेव्हा बघतात आणि साध्या साध्या गोष्टींमधला एक वेगळा आशय वाचकांसमोर मांडतात तेव्हा काही वेळा आपल्याला धक्का बसतो. समर्थ रामदास असेल, छत्रपती शिवाजी महाराज, 18व्या शतकातील भारत, मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास, राष्ट्रीय एकात्मता आणि इतिहासाचा अभ्यासक्रम, पत्रास कारण आणि श्रीमान योगी असे सगळे वेगवेगळे 12 लेख याच्यामध्ये आहेत. हे लेख वाचल्यानंतर जसे कुरुंदकर आपल्या मनामध्ये रेंगाळत राहतात, त्याहीपेक्षा या पुस्तकाचा असणारा विषय दशांगुळ त्याहीपेक्षा आपल्याला पुरून उरतो. तो पाहायला मिळतो, तो वाचायला मिळतो आणि मग एकच शिवछत्रपती मध्यभागी आहेत आणि वेगवेगळ्या देशांचं आपण जेव्हा आकलन करून घेत असतो तेव्हा त्या व्यक्तिमत्वाचे पैलू आपल्या अनुभवाला जेव्हा येतात तेव्हा अशी व्यक्ती युगायुगातून जन्माला येते आणि ती कशी घडते, त्या व्यक्तिमत्वाची जडणघडण कशी असते ते समजून घ्यायचं असेल तर या पुस्तकाला पर्याय नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की कोणाच्या अंगावरती स्फुरण चढत नाही. हाजीपीरची खिंड जिंकत असताना भारतीय सैन्यांनी मध्यरात्री गजर लावला, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी, आणि हाजीपीरची खिंड आपण जिंकली. 350 वर्षांपासून आज तागायत हे शिवछत्रपतींचं नामस्मरण आपण का करतो? या शिवशाहीचं अंतरंग काय होतं? रांके असं म्हणतो, नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री. कागदपत्र नाही तर इतिहास नाही. अशा वेळेला या शिवशाहीच्या आर्थिक अंतरंगावरती प्रकाश टाकण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम, एका दुर्लक्षित पैलूकडे लक्ष वेधण्याचं काम एका मराठी इतिहासकाराने करावं याच्यासारखा दुसरा आनंद नाही. कोणी केलं बरं हे काम? हे काम केलं अरा कुलकर्णींनी. राजहंस प्रकाशनानं जे अशी होती शिवशाही हे मोडी लिपीतलं अक्षरे पहा, हे पुस्तक प्रसिद्ध केलं
खरं म्हणजे हे अत्यंत छोटेखानी पुस्तक आहे. ह्या पुस्तकातून अरा कुलकर्णी सरांनी शिवशाहीच्या अंतरंगावरती जो प्रकाश टाकला ना, तो खूप महत्त्वाचा आहे. त्यातले विषयसुद्धा पहा. महाराष्ट्र राज्याचे मनोरथ, देशमुख म्हणजे घरची लेकरं. यातला मिठाचा मामला लाख मोलाचा हे प्रकरण माझ्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. जर्मनीमध्ये आधुनिक जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा संरक्षक जकातीचं तत्त्वज्ञान उदयाला आलं असं म्हटलं जातं. अहो, 300-350 वर्षापूर्वी आपल्या मिठागराच्या लोकांनी महाराजांकडे तक्रार केली. बार देशातून गोव्यातून येणारं मीठ आपल्या मिठापेक्षा स्वस्त पडतंय, महाराज काहीतरी केलं पाहिजे, स्थानिक मिठागरं बंद पडतायत. महाराजांकडे तक्रार पोचली. महाराजांनी बाहेरून येणाऱ्या त्या मिठावरती जास्ती कर लादा, त्याच्यावरती टेरिफ लावा असं सांगितलं. आज अमेरिका आणि भारत यांच्या टेरिफची सगळीकडे चर्चा चालू आहे. जर्मनीकडे हा मान पहिल्यांदा जातो. संरक्षक जकातीचं तत्त्वज्ञान आधुनिक जगाच्या इतिहासात त्यांनी मांडलं असं म्हणतात. मला असं सांगा, 300-350 वर्षांपूर्वी या भूमीमध्ये जन्माला आलेल्या शिवछत्रपतींच्या मनामध्ये माझ्या स्थानिक बांधवांच्या व्यापारावरती अन्याय होता कामा नये, त्यांचे व्यवसाय बंद पडता कामा नयेत, याच्यासाठी परदेशातून येणाऱ्या मिठावरती आपण कर लादला पाहिजे ही संकल्पना पहिल्यांदा उदयाला आली. महाभारतामध्ये भीष्माचार्यांच्या तोंडी व्यासांनी वाक्य दिलेलं आहे, अर्थस्य पुरुषो दासः. अर्थ ही सगळ्यात महत्त्वाची प्रेरणा आहे. कार्ल मार्क्सचं सगळं तत्त्वज्ञान कशावरती उभं आहे? ते अर्थावरती उभं आहे. जगाच्या इतिहासाला आर्थिक दृष्टिकोनातून वळण लावण्याचं काम मार्क्सने केलं. आणि त्या मार्क्सपूर्वी याच मातीमध्ये विचार आलेला होता, लुटालुटीनं वेळ भागली जाते, आर्थिक पायावरती सक्षम राज्य उभी राहतात. हे जर भारताच्या इतिहासात मध्ययुगात कोणी दाखवून दिलं असेल तर ते शिवछत्रपतींनी दाखवून दिलं. आणि ते आर्थिक अंतरंग समजून घ्यायचं असेल तर अशी होती शिवशाहीला पर्याय नाही. कृष्णराव अर्जुन केळुस्कर. खरं म्हणजे रूढ अर्थानं पाहायला गेलं तर हे नाव ऐकलं की आठवतं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. केळुस्कर हे नाव अजरामर आहे या दोन व्यक्तींशी निगडीत झाल्यामुळे. सरस्वती पब्लिशिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांनी हे केळुस्करांचं शिवचरित्र प्रसिद्ध केलेलं आहे. खरं म्हणजे तत्कालीन कालखंडामध्ये आजपासून किमान 100पेक्षा जास्त वर्ष झाली, आता 2026 चालू आहे. हे पुस्तक पहिल्यांदा 1906ला प्रसिद्ध झालं, म्हणजे आजपासून जवळजवळ 120 वर्ष झाली. गुरुवर्य केळुस्करांनी त्या कालखंडामध्ये जेवढी साधनं उपलब्ध झाली त्या सर्व साधनांचा अत्यंत चिकित्सकपणे, अत्यंत साक्षेपानं सगळा विचार केला आणि महाराजांचं चरित्र लिहिलं. हे चरित्र सखोल, विस्तृत आणि वस्तुनिष्ठ आहे. खरं म्हणजे केळुस्कर का बरं वळले असतील या विषयाकडे? संपूर्ण महाराष्ट्राला एक आणणारा, ब्रिटिशांच्या विरोधामध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा, जनतेच्या स्वातंत्र्याच्या आकांक्षेचा प्रतिनिधी आणि आता स्वराज्याकडून जर स्वातंत्र्याकडे वाटचाल करायची असेल तर आम्ही प्रेरणेसाठी कोणाकडे पाहिलं पाहिजे? आम्ही त्या सह्याद्रीकडे पाहिलं पाहिजे. ही भावना जागविणारं पहिलं पुस्तक जर कुठलं असेल तर ते म्हणजे गुरुवर्य केळुस्करांचं. खरं म्हणजे हे चरित्र म्हणजे एकमेवाद्वितीय असा इतिहासाचा ठेवा. 1921मध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रोफेसर NS ताकखाव, अशा आडनावांची आपल्याला सवय नसते, त्यांनी विल्सन कॉलेजमध्ये नोकरी करत असताना या पुस्तकाचं द लाईफ ऑफ शिवाजी महाराज, फाउंडर ऑफ द मराठा एम्पायर या नावाने भाषांतर केलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, इंदूरच्या श्रीमंत सवाई तुकोजीराव होळकर महाराजांनी इंग्रजी चरित्र ग्रंथाच्या तत्कालीन कालखंडात 4000 प्रती विकत घेतल्या. त्या जगभरातल्या सर्व प्रमुख इंग्रजी ग्रंथालयांना मोफत वाटल्या. ते हे पुस्तक आहे. असं भाग्य क्वचितच एखाद्या पुस्तकाच्या वाट्याला येतं. त्यामुळे गुरुवर्य केळुस्कर समजून घ्यायचे असतील, शिवचरित्र समजून घ्यायचं असेल तर या पुस्तकाला पर्याय नाही. आपल्याकडे बखर हा शब्द आहे आणि तो आला खबर या शब्दावरून. तर बखरी ज्या लिहिल्या गेल्या त्या बखरींचं वैशिष्ट्य असं आहे की तत्कालीन कालखंडातलं समाज जीवन कसं होतं ते आपल्याला समजून घेण्यासाठी
मराठ्यांच्या इतिहासाचं जे एक उपयुक्त साधन आहे एका मर्यादित अर्थानं, ते म्हणजे बखर. आता आपण जे पुस्तक पाहत आहोत ते प्राध्यापक डॉक्टर अरा कुलकर्णी यांनी जेधे शकावली करीना हे जे पुस्तक आहे मोडीमधलं, त्याचं मोडीतलं मराठी लिप्यंतरसुद्धा केलेलं आहे आणि ह्याच्यावरती त्यांनी एक प्रदीर्घ असं टिपण लिहिलेलं आहे. आता शिवछत्रपतींच्या महाराष्ट्र राज्य अथवा हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेमध्ये सगळ्यात महत्त्वाची कामगिरी जर कोणी बजावली असेल तर ती मावळ प्रांतानं, ती मावळ्यांनी आणि मावळच्या देशमुखांनी बजावली. ह्या सर्वांचं नेतृत्व स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या आज्ञेनुसार कारीचे देशमुख कान्होजी जेधे यांच्याकडे होतं, असं अरा कुलकर्णी सरांनी नमूद केलं आहे. त्याच जेधे घराण्याचा इतिहास सांगणारी साधनं मूळ मोडी लिपीमध्ये, त्याचं देवनागरी लिप्यंतर आणि सगळ्यात महत्त्वाचं जगभरातल्या अभ्यासकांना हा ठेवा समजावा म्हणून इंग्रजी भाषांतरासह प्रथमच ग्रंथरूपानं हा सगळा भाग या पुस्तकात आलेला आहे. मोगल सम्राट औरंगजेबाचा जन्म, त्याची तारीख, जिंजीला वेढा घातला यापर्यंतच्या बहुतांशी प्रत्यंतर पुराव्याने सिद्ध झालेल्या ऐतिहासिक घटनांच्या नोंदी या सगळ्या पुस्तकामध्ये आहेत. म्हणूनच जेधे करीना अथवा जेधे घराण्याचा इतिहास अशी सगळी कागदपत्र याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. डॉक्टर अरा कुलकर्णी सर पुढे सुप्रतिष्ठ प्राध्यापक झाले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी या पुस्तकामध्ये ज्यांना नमन केलेलं आहे त्याच्यामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, रियासतकार गोस सरदेसाई, जदुनाथ सरकार, रपू पटवर्धन, दग गोडसे या सगळ्यांचं कृतज्ञ स्मरण केलं आहे. त्यामुळे मोडीतलं हे सगळं वैभव आपण समजून घ्यायला हवं. आणि जरी काही लोक मोडी लिपीवरती मोडीत निघालेली लिपी अशी टीका करत असले तरी भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये लाखो कागदपत्र आहेत, अभिलेखागारामध्ये लाखो कागदपत्र आहेत, महाराष्ट्रावरती विखुरलेली आहेत. ते मोडी लिपीचा जर अभ्यास केला तर इतिहास संशोधनावरती नवा प्रकाश पडू शकेल. म्हणून ती साधनं आपण समजून घ्यायला हवीत. इतिहास अभ्यासकांच्या आयुष्यात कधी ना कधीतरी जदुनाथ सरकार हे नाव अपरिहार्यपणे येतं. बंगालचे जदुनाथ बाबू म्हणजे खरं म्हणजे मुघलांचे इतिहासकार. औरंगजेब एका बाबतीत भाग्यवान, त्याला जदुनाथ सरकारांसारखे इतिहासकार लाभले. याच जदुनाथांची मैत्री पुढे रियासतकारांशी झाली आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचा अंतरंग त्यांच्यासाठी खुलं झालं. जदुनाथ सरकारांनी जो काही महाराष्ट्र समजून घेतला, जे काही सगळं शिवछत्रपतींचं आयुष्य समजून घेतलं, ते त्यांनी त्यांच्या 2 पुस्तकांमध्ये अत्यंत साक्षेपानं मांडलेलं आहे. महाराष्ट्राचे त्याच्यावरती काही आक्षेपही होते. जदुनाथ सरकारांना मोडी लिपीच्या संदर्भामध्ये ज्या काही मर्यादा होत्या त्या सगळ्या लक्षात घेतल्या तरी जदुनाथ सरकारांच्या चष्म्यातून आपल्याला हा इतिहास कसा दिसतो ते समजून घ्यायचं असेल तर मधुश्री पब्लिकेशननं अलीकडच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज काळ आणि कर्तृत्व हे जदुनाथ सरकारांचं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. मीना शेटे संभू यांनी त्याचा अनुवाद केलेला आहे. खरं म्हणजे जदुनाथ सरकारांचं आयुष्य हेच मुळी एक वेगळाच भाग आहे. आयुष्यातल्या खूप महत्त्वाच्या कालखंडामध्ये त्यांनी तत्कालीन कालखंडामध्ये विद्यापीठाचे उपकुलगुरू म्हणून काम केलेलं आहे. अभिजात इंग्रजीतून साकारलेली त्यांची शिवचरित्र असेल, मुघलांचा इतिहास असेल, 17व्या शतकाचा सगळा इतिहास असेल, हा सगळा समजून घ्यायचा असेल तर सरकारांचं इतिहास वाचणं खूप गरजेचं असतं. माझ्या आयुष्यातली खूप चांगली आठवण जदुनाथ सरकारांशी संबंधित आहे. बालभारतीच्याकडे तर्फे आम्ही जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिग्रंथाचं काम इतिहासकार जयसिंगराव पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा करत होतो तेव्हा त्यांनी एक अत्यंत दुर्मिळ भाषण शोधून काढलं. सोलापूरला हरिभाई देवकरण प्रशालेमध्ये जदुनाथ सरकारांनी 2 व्याख्यानं दिलेली होती. ती मूळ इंग्रजीत होती. ती व्याख्यानं मराठी भाषेत कुठेही आलेली नव्हती. या स्मृतिग्रंथाच्या माध्यमातून आदरणीय पवार सरांनी त्या भाषणांच्या लेखाचा अनुवाद मला करायला लावला आणि तो अनुवाद त्या स्मृतिग्रंथामध्ये आम्ही छापलेला आहे. या निमित्तानं 1945 नंतर सरकारांनी महाराष्ट्रात येऊन सोलापूर येथे हरिभाई देवकरण प्रशालेमध्ये दिलेलं भाषण हे या निमित्तानं प्रथमच मराठी वाचकांसमोर आलं. तर
छत्रपती शिवाजी महाराज हे ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यामध्ये आले त्यांची आयुष्य उजळून निघाली. असंच बंगालमधलं एक नाव म्हणजे जदुनाथ सरकार. बंगालचं आणि महाराष्ट्राचं नातंसुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे. वंगभंग आंदोलनाच्या काळामध्ये रवींद्रनाथ बंगालला संपूर्ण राष्ट्रीय भावनेनं चेतून उठण्यासाठी कविता लिहितात, जयतु शिवाजी, ज्याचा अनुवाद केला आहे पु ल देशपांडेंनी. आता महाराष्ट्र आणि बंगाल यांच्यामधला जो अनुबंध आहे तो जयतु शिवाजी हा काय आहे, तर पु ल देशपांडे लेखामध्ये सांगून जातात की या जगात आपण जर जन्माला आलो तर जाण्यापूर्वी हे जग मी सुंदर करून जाईन, आणि हे जग जर सुंदर करायचं असेल तर शिवछत्रपतींच्या जीवनाचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. गोविंद सखाराम सरदेसाई उर्फ रियासतकार सरदेसाई. संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये रियासतकार या नावाने गौरविले गेलेले एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे गोविंद सखाराम सरदेसाई. पुण्याजवळ असणाऱ्या कामशेतला ते राहिले. आयुष्याचा पूर्वार्ध बडोद्याला सयाजीराव गायकवाड महाराजांकडे गेला. राजपुत्रांचं शिक्षण करता करता त्यांना इतिहास शिकविता रियासतकार इतिहासाकडे वळले आणि मराठ्यांच्या इतिहासातलं अभूतपूर्व काम त्यांनी केलं. मुसलमानी रियासती, मराठ्यांच्या संदर्भातल्या रियासती, ब्रिटिशांच्या संदर्भातल्या रियासती, असं शेकडो पृष्ठांचं आणि काही खंडांचं काम हे एका व्यक्तीने केलं. हे अत्यंत दुर्मिळ उदाहरण आहे. सरदेसाईंनी त्याच्यासाठी जो प्रचंड कागदपत्रांचा संभार उपसला त्या सगळ्यातून जे आकाराला आलं त्या रियासती. आणि राज्याभिषेक शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज हे वर्धा प्रकाशननी आता पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. रियासतकारांनी समालोचन ह्याच्यामध्ये जो भाग लिहिलेला आहे तो तर अगदी आवर्जून वाचलाच पाहिजे. आणि रियासतकारांनी जे डोंगर उपसले कागदपत्रांचे ते तर अफलातूनच. भारत इतिहास संशोधक मंडळ असेल, अभिलेखागार असेल, इथे तासनतास बसून त्यांनी हे सगळं काम केलं. व्यक्तिगत सगळी दुःख बाजूला ठेवली आणि मराठ्यांच्या इतिहासाला न्याय द्यायचं काम राजवाड्यांनंतर जर मोठ्या प्रमाणात कोणी केलं असेल तर ते रियासतकार सरदेसाईंनी केलं. ते सरदेसाईंचा इतिहास या निमित्तानं समजून घ्यायला हवा. श्रोतेहो, शिवछत्रपतींच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस स्वराज्यासाठी तन मन धन अर्पण करणार होता. राजांच्या जगण्याचा श्वास हा स्वराज्याशी निगडीत होता. म्हणून तर ते म्हणाले, मुद्रा भद्राय राजते, वेलफेअर ऑफ द सोसायटी, वेलफेअर ऑफ द कॉमन मॅन. त्या शिवछत्रपतींच्या आयुष्याचे दिवस मोजायचं सगळ्यात पहिल्यांदा काम जर कोणी केलं असेल तर ते केलं इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी. त्यांच्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. दुर्दैवानं ते काम अपुरं राहिलं. अशा प्रकारच्या कामापासून प्रेरणा घेऊन अलीकडच्या कालखंडामध्ये हे शिवप्रताप दिन विशेष हे संख्येचं पुस्तक आहे. अशा प्रकारचं आणखी एक पुस्तक इतिहासाच्या एका प्राध्यापकांनी सुद्धा तयार केलेलं आहे. परंतु 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 1630 पासून ते 1680 पर्यंत अशा कालखंडामध्ये प्रत्येक दिवशी काय चाललं होतं हे जर समजून घ्यायचं असेल तर अशा प्रकारची पुस्तकं आपल्या अभ्यासाला दिशा देतात. आणखी एक वेगळा शिवचरित्राचा पैलू हा डॉक्टर जयसिंगराव पवार सरांनी शिवचरित्रापासून आम्ही काय शिकावं हे मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केलेल्या अत्यंत छोटेखानी पुस्तकामध्ये दिलेलं आहे. शिवछत्रपतींकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आणि पवार सरांनी त्यांचं सगळं आयुष्यच मुळी शिवछत्रपती असेल, छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती राजाराम महाराज असतील, महाराणी ताराबाई साहेब असतील आणि राजश्री शाहू महाराज असतील, असे सगळ्यांचे स्मृतिग्रंथ, त्यांचे बृहत प्रकल्प, भव्य दिव्य इतिहास लेखन या सगळ्यांचं एक खांबी काम जर कोणी केलं असेल अलीकडच्या कालखंडामध्ये तर ते जयसिंगराव पवार सरांनी केलेलं आहे. तेही आपण इतिहासातून समजून घेतलं पाहिजे. सेतू माधवराव पगडींचा उल्लेख केल्याशिवाय शिवचरित्राचं काम पूर्ण होऊच शकत नाही. NBTच्या माध्यमातून सगळ्यात उत्कृष्ट असं पहिलं मराठी माणसानं लिहिलेलं इंग्लिशमधलं अत्यंत अप्रतिम शिवचरित्र सुरुवातीच्या कालखंडामध्ये फक्त 75 रुपयांना जे उपलब्ध होतं ते म्हणजे सेतू माधवराव पगडींचं मूळ पुस्तक. हे आता अनुवाद केले कल्पना वांद्रेकरांनी, ते काढलं कॉन्टिनेंटलनी. NBTनी मूळ पुस्तक काढलं होतं छत्रपती शिवाजी महाराज या नावाचं अप्रतिम पुस्तक आहे.
पगडींना अनेक भाषा येत होत्या. पगडी त्या काळातले ब्रिटिश प्रशासनातले अत्यंत वरिष्ठ अधिकारी होते. पुढे ते महाराष्ट्र शासनामध्ये सुद्धा सचिव झाले आणि एका करड्या प्रशासकाच्या दृष्टिकोनातून शिवछत्रपती कसे दिसतात, अत्यंत महत्त्वाची कागदपत्र त्यांनी शोधली. तंजावरमधली कागदपत्र शोधली. वेगवेगळ्या भाषांमधल्या कागदपत्रांच्या साहाय्यानं त्यांनी ते सगळं सिद्ध केलं. आणि मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं की आदरणीय डॉक्टर जयसिंगराव पवार सरांनी संपादित केलेला छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिग्रंथ, या स्मृतिग्रंथाची फक्त मी तुम्हाला अनुक्रमणिका वाचून दाखवतो आणि हा ग्रंथ घरोघरी का पोचला पाहिजे. पहा, शिवराय संस्कार आणि शिक्षण साळुंके सरांनी लिहिले. शिवाजीचा राज्यकारभार न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. शककर्ता शिवाजी गोविंद सखाराम सरदेसाई. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणसंकीर्तन कृष्णराव अर्जुन केळुस्कर. शिवाजी एक महान नेता सर जदुनाथ सरकार. शिवाजीराजांचे व्यक्तिमत्व डॉक्टर बाळकृष्ण. श्री शिवछत्रपतींची कामगिरी त्र्यंबक शंकर शेजवलकर. शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्याची राज्यबंधारणा वासी बेंद्रे. शिवरायासी आठवावे सेतू माधवराव पगडी. दिल्ली जिंकण्याची शिवाजीराजांची प्रतिज्ञा डॉक्टर अप्पासाहेब पवार. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र राज्याची अर्थनीती, महाराष्ट्र नाही, डॉक्टर अरा कुलकर्णी. धर्मनिरपेक्षता आणि शिवाजी प्राध्यापक नरहर कुरुंदकर. शिवाजी महाराजांची संरक्षण संघटना लेफ्टनंट कर्नल मग अभ्यंकर. शिवाजी महाराजांचे आरमार डॉक्टर भाकरू आपटे. दुर्गपुत्र शिवाजी गोणी दांडेकर. शिवाजी महाराजांची चित्रे प्राध्यापक ग खरे. असं सर्वसमावेशक पुस्तक जर तुम्हाला हवं असेल तर घागर में सागर हे हवं असेल तर या पुस्तकाला पर्याय नाही. धन्यवाद.